तर चला, कांद्यापासून आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत. भरपूर असा कांदा आपल्याला पिठामध्ये घालून छान असे आज आपण धपाटे करूया. मी इथे कांदा कट करून घेत आहे. मस्त छान असा बारीक बारीक कांदा, जेवढा बारीक होईल तेवढा कांदा तुम्ही बारीक कट करून घ्यायचा आहे. बघा, मी इथे 4-5 कांदे घेतलेले आहेत, मस्त असे बारीक बारीक कट करून. तुम्ही यामध्ये पत्ताकोबी सुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला पत्ताकोबी ॲड करायची असेल तर. मी कांदाच घेत आहे. हे बघा, मस्त असा कांदा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. छान. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू, त्यामुळे आपला कांदा सेपरेट मोकळा होईल पाण्यामध्ये टाकल्याने. मस्त असं स्वच्छ धुवून घ्यायचा कांदा. छान असंच पाण्यामध्ये आता भिजत घालू आपण थोडा वेळ. आपली इकडे तयारी होईपर्यंत आपण कांदा. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेले आहे एवढं. थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 मुठी ज्वारीचं पीठ घेत आहे आणि 1 मूठ असं बेसन घेत आहे. इथे खूप छान असे आपले ठिसूळ एकदम असे मऊ धपाटे होतात आपले. गव्हाचं पीठ, ज्वारीचं आणि बेसन नक्की तुम्ही ट्राय करा. खूप छान. मी हळद, मीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही चवीनुसार टाकू शकता, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं. यामध्ये आता आपण ओवा टाकूया. असा हाताने क्रश करून ओवा टाकायचा. बघा, आपल्याला असं चोळून असं ओवा टाकायचं आहे आपल्याला. तुम्ही यामध्ये तीळ पण टाकू शकता तुम्ही यामध्ये. मी यामध्ये जिरं पावडर टाकलेलं आहे. बघा, 1 ते 1.5 चम्मच एवढं जिरं पावडर टाकायचं आहे. कोथिंबीर घालायची भरपूर आपल्याला यामध्ये. आणि आता आपण यामध्ये थोडीशी आपण मेथी टाकूया. यामुळे इतके छान आपले धपाटे होतात ना, असे मऊ खूप छान होतात. नक्की तुम्ही ट्राय करा. मी इथे मेथी नीट करून घेत आहे स्वच्छ छान. अशी मस्त बारीक बारीक कट करून आपल्याला मेथी घ्यायची आहे. इथे छान अशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची मेथी. मेथीला वाफवून वगैरे अजिबात घ्यायचं नाही, तशीच आपल्याला डायरेक्ट मेथी घ्यायची आहे. इथे मी कांदा टाकत आहे. बघा, मस्त असं सेपरेट झालेला आहे, मोकळा आपला कांदा. बघा किती छान झालेला आहे. मी भरपूर असा कांदा घेतलेला आहे आणि मेथी घेतलेली आहे. बघा, हे आपल्याला पूर्ण आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. पूर्ण मेथी टाकून देत आहे मी यामध्ये. आता हे आपल्याला मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. अगोदर मी असंच करते. अगोदर हाताने करून घेते, नंतर पाणी टाकते लागले तसं. खूप छान होतात. नक्की तुम्ही ट्राय करा. आता उन्हाळाही पण आलेला आहे. भाजीपोळीचा कंटाळा येतो सर्वांना. उन्हाळ्याचं काहीतरी नवीन असं खावं वाटते. नक्की तुम्ही ट्राय करा. आपल्याला पोळीसारखं पीठ अजिबात चुरायचं नाही. इथे पातळ पीठ आपल्याला पाहिजे, कारण की आपल्याला हे धपाटे लाटायचे नाही आहेत. हे बघा, असं थोडं थोडं पाणी लागलं तसं घ्यायचं आहे. छान असं आपल्याला पीठ चुरून थोडा वेळ 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. पीठ लगेच करायला पण नाही घ्यायचे आहे. हे बघा, आपलं पीठ झालेलं आहे बऱ्यापैकी. असं पीठ करायचं या प्रमाणात. असं आता आपण हे पीठ यामध्ये थोडंसं असं वरून पाणी टाकून आपण आता झाकून ठेवू. 15 ते 20 मिनटं पीठ आपलं छान असं मुरेल. मुरलेलं आहे आपलं पीठ. 15-20 मिनटं झालेले आहेत. हे बघा, मी पोळपाट घेतलं, त्यावर कॉटनचा एक कपडा टाकलेला आहे छान असं मस्त. आणि असे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. खूप छान लागतात. नक्की तुम्ही ट्राय करा. बघा, असे मस्त तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे तुम्ही त्या शेपमध्ये करू शकता. ते मस्त असे थापून घेते. तुम्ही जाड पातळ तुमच्या मनानं हवे तसे करू शकता. मीडियमच करा शक्यतो. बघा, असं
छान असं मध्ये एक छिद्र करायचं सेंटरमध्ये. याने काय होते, आपले धपाटे असे छान मस्त भाजले जातात लवकर, कारण की मधली जी वाफ आहे ती वर येते हीट, त्यामुळे असं छान मधून भाजल्या जातात, कच्चे वगैरे राहत नाहीत. त्यामुळे हे बघा किती अलगद पडलेलं आहे आपलं धपाटं, टाकायला पण सोपं गेलेलं आहे बघा. बघा आता मी पलटून घेते. बघा कलर आपला किती छान आलेला आहे धपाट्याला. दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता हे धपाटे. लोणचं, दही, हे बघा किती छान झालेले आहेत आपले धपाटे. मीडियम गॅसवर आपल्याला शेकून घ्यायचे आहेत. साईडने मी इथे तेल सोडत आहे. बघा अशा प्रकारे. बघा आपलं झालेलं आहे धपाटं, मस्त असं छान भाजलेलं आहे. जेवढं तुम्ही कमी गॅसवर भाजाल तेवढं छान भाजतं, आतमधून कच्चं राहत नाही धपाटे. थोडं थोडं मला असं कच्चं वाटत आहे. जास्त वेळ लागतो, बराच वेळ लागतो आपल्याला भाजायला मीडियम गॅसवर म्हणल्यावर. मी दुसरे एक आता दाखते बघा, दुसरे एक छान दाखवते तुम्हाला करून. बघा त्याचप्रमाणे आपल्याला असं तेल सोडायचं आणि पलटवून घ्यायचं आहे. खूप छान लागते, नक्की तुम्ही ट्राय करा. त्यामध्ये तुम्ही पत्ताकोबी पण ॲड करू शकता. बघा किती छान आपले धपाटे झालेले आहेत. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.